छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज बनवणारी म्हणजे जिजामाता. बरोबर. जर जिजाऊ नसत्या तर आपल्याला शिवबा मिळाले नसते. ज्यांनी करुणा समजली, ज्यांनी ममता समजली, ती आई होऊ शकते. बरोबर. मग ती विठाई असो की समर्थाई असो. माझ्या आईने एकच ध्यास पकडला होता की नवीन नवरा करायला हरकत नाही, पण त्यांनी माझ्या पोराला तेवढं होल हार्टेडली स्वीकारलं पाहिजे. अगदी बरोबर. मग त्यासाठी तिने आपल्या अख्ख्या आयुष्याला उभं जाळलं. बाई प्रति जो सन्मान एका माणसामध्ये जनरेट झाला पाहिजे तो एक आईच करू शकते. घरात पाऊल ठेवताच शोधली जाणारी पहिली व्यक्ती म्हणजे आई. बिनशर्त प्रेमाचं प्रतीक. आज ह्याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. मी आपल्या पॉडकास्टमध्ये स्वागत करते स्वप्नील जोशी सर यांचे. ते कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचे लाडके प्रोफेसर आणि मोटिवेशनल स्पीकर आहेत. स्वागत आहे सर. नमस्कार. सर, तुमच्याबद्दल काही ब्रीफ सांगू शकाल, म्हणजे आपल्या दर्शकांना एक छानसा फ्लेवर मिळेल. माझ्याबद्दल सांगायचं राहिलं तर आता सध्यापर्यंत माझी जी जर्नी राहिली आहे ती एक प्रकारची स्टोरीच आहे. सांगायला गेलं तर खूप मोठी स्टोरी आहे, पण थोडक्यात सांगतो की मी जेव्हा 4 वर्षाचा होतो तेव्हा माझ्या वडिलांनी आम्हाला असं एकटं सोडून चालले गेलेत आणि माझी 4 वर्षाच्या पोराची जिम्मेदारी माझ्या आईवर आली आणि माझ्या आईने एक फायटर म्हणून ते पूर्ण सिच्युएशन हँडल केली आहे आणि तिने एवढं मला मोठं केलं. त्यानंतर मी ग्रॅज्युएट झालो, पोस्ट ग्रॅज्युएट झालो, आज टीचर झालो. म्हणजे आजपर्यंतचा जो प्रवास आहे, मी जो काही आज आहे तो फक्त माझ्या आईमुळेच आहे असं म्हणता येईल. म्हणजे आईच्या ताकदीने एक पोरगा कसा क्रिएट होऊ शकतो त्याचं ज्वलंत उदाहरण जर तुम्ही म्हणत असाल तर तो मी. तर सर, तुम्हाला असं वाटतं की म्हणजे तुमची इथं आई होती, म्हणजे सिंगल पॅरेंटहूड होतं, तर त्यावर तुम्ही आज जे आहात, म्हणजे आजच्या तारखेचा जो पुरुष आहे त्यावरती तुम्ही कसा काय इम्पॅक्ट पडतो जेव्हा दोन्ही पेरेंट्स असतात आणि एका सिंगल पॅरेंट आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला काही डिफरन्स वाटतं? खूप डिफरन्स असतो. कारण की जेव्हा एकाच जे समजा आई किंवा वडील म्हटलेत दोन्ही, जेव्हा एक जरी नसलं तरी पूरकता नसते, पूर्तता नसते. बरोबर. म्हणजे एक आई जर समजा दोन्ही रोल प्ले करत असेल की वडिलांचा आणि आईचा, तर जो मी एक कमतरता महसूस केली ती कुठली होती की माझी आई दिवसभर कामाला जायची आणि दिवसभर कामावरनं आल्यानंतर मी खेळून थकलेलो असायचो, झोपून गेलेलो असायचो. तर एका बापाचा रोल प्ले करताना कुठेतरी मला असं वाटलं की माझ्या आईची माया मला जी पाहिजे होती ती थोडी कमी मिळाली, कारण की ती एका बापाचा रोल प्ले करत होती. तर एका आयुष्यात एका पोराला मोठं करायला जेवढं महत्वाची आई आहे तेवढंच महत्वाचे बाबा आहेत. बरोबर. तर तरी माझ्या आईचं एक ज्वलंत जर सांगितलं तर माझ्या आईने दोन्ही रोल खूप छान प्ले केले आहेत. आज मला लोक म्हणतात की नाही, संस्कारांनी जडलेला माणूस आहे. म्हणजे संस्कार म्हटले तर लोक माझं उदाहरण देऊन सांगतात, पण मी म्हणतो की याच्यात माझं काही नाही आहे. जे काही संस्कार मला दिले ते माझ्या आईनेच दिले आणि बापाचा रोल निभवता तिने आपल्या आईचा पण रोल प्रॉपरली निभवला आहे. तर ते जसं तुम्ही मला विचारलं की कुठेतरी कमतरता नक्कीच कळते की एक बाप नाही, आणि त्याचमुळे कुठे ना कुठे मी असं विचार केला की जेव्हा मी एक बाप होईल तेव्हा मी तो रोल प्ले कसा करायचा तुम्हाला एक चांगला अंदाज आलेला आहे. खरोखर सर, तुमची खूपच टचिंग स्टोरी आहे. आजच्या तारखेला तुम्ही एवढे सक्सेसफुल आहात, तुमचे विद्यार्थी तुम्हाला खूप प्रेम करतात, तर हे सगळं बघून तुमच्या आईला काय वाटतं? माझी आई असं म्हणते की मी तिच्या लाईफमधला सर्वात मोठा हिरा आहे. मी असल्यामुळे तिला दुसऱ्या दागिन्यांची गरज नाही. खूप छान. तिचं असंच म्हणणं पडतं की माझं सोनं माझा पोरगा आहे आणि प्रत्येक ठिकाणी तिला जो अभिमान दिसतो माझ्यामुळे, तो असं वाटतं की नाही, हा तो ऋण फेडतोय म्हणजे तिने आयुष्यभर केलं आहे. तिला अभिमानित करून आणि तिला एक चांगला असा हे देऊन की असं तर आमच्याकडे रिसेंटली मोठे मोठे पॉलिटिशियन्स येतात, त्यांच्या शेजारी बसायला तिला मान मिळतो. हा जो मान तिला मिळतो आणि हा जो रुतबा तिला मिळालेला आहे, हा मला असं वाटतं की तिने जी माझ्यात इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याचा तो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे. बरोबर. खूप छान सर. तर असे काही तुमचे अजून स्पेशल प्लॅन्स आहेत ज्याच्यासाठी तुम्ही आईसाठी तुम्ही काहीतरी गोल्स ठेवलात, काही विजन्स ठेवलात, असं काही आहे? मी भरपूर विजन ठेवल्या होत्या, अजूनही आहेत. आता रिसेंटली माझी आई केदारनाथ, बद्रीनाथ आणि बाकी सगळ्या गोष्टी फिरून आली. लहानपणी असं होतं की मला म्हणजे माझा संगोपन करताना ती कुठे फिरू शकली नाही. मग आता तिला मी सगळं एकत्र करून दिलं. तर गंगाधामला जेव्हा ती होती तेव्हा तिने मला व्हिडिओ कॉल करून अक्षरशः रडली, म्हणे स्वप्नील मला तू मुलगा मिळाला आहे, खूप मोठी गोष्ट आहे. पण मी म्हणतो की मला ती आई मिळाली
हे माझं नशीब आहे आणि तिने जे मला हे केलंय म्हणून तिला मी आज हे सगळं देऊ शकतोय. गोल्स म्हणजे मी जे अचीव करायचा विचार करतोय पुढे जाऊन, तर मी असं का किंवा मम्मीला कुठल्याच गोष्टीला कमी नको पडायला, तिचं आयुष्य जसं तिला जगायचं होतं लहानपणापासून तसं ती जगू शकेल. आज परवाचीच गोष्ट आहे की बा माझी आई मला म्हणाली की स्वप्न तुझं लग्न झालं तरी मला साडी घ्यायची गरज नाही, म्हणजे साड्या भरपूर आहेत, असं जो समाधान तिच्या चेहऱ्यावर मला दिसतं ते आयुष्यभर ते समाधान तसंच ठेवायचं, हा माझा गोल सध्या तरी आहे. खूप छान सर. सर इनफॅक्ट मला आता एक गोष्ट आठवते, मी कुठेतरी हे वाचलेलं की जी स्त्री असते ती अशी स्त्री जिच्या आयुष्यात प्रेम नसतं तेव्हा देव तिच्या आयुष्यात मुलगा देतो, आणि तुमची जी कहाणी आहे ती त्याच गोष्टीला पूर्ण असं प्रूव्ह करते. सो खूप छान सर, अँड ऑल द बेस्ट. आय होप की तुमच्या आईसाठी तुम्ही अजून भरपूर काही अचीव कराल. थँक्यू सो मच. तर सर आईची ही जी भूमिका असते ती ऐतिहासिक कालखंडात कशी वेगळी असते? ऐतिहासिक कालखंडात आई म्हटलं तर नाव दुसरं कुठलं निघणारच नाही, नाव एकच, राजमाता जिजाऊ. बरोबर. जे इतिहास म्हटला आणि महाराष्ट्रात बसल्यानंतर इतिहास म्हटला तर नाव एकच निघतं, छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज बनवणारी म्हणजे जिजामाता. बरोबर. जर जिजाऊ नसत्या तर आपल्याला शिवबा मिळाले नसते. हो. आणि मला असं वाटतं आजकालच्या जमान्यात सुद्धा प्रत्येक आईमध्ये एक जिजाऊ मला बघायला मिळते. जेव्हा मी शिकवत असतो, जेव्हा पोरं येतात, काही पोरांना खूप जास्त सिन्सिअरनेस असते, काही पोरांना अजिबातच नसते. भरपूर वेळा असं येतं की बा त्यांची आईच त्यांची फीस भरत असते, तर त्यांच्या फायनान्शियल कंडिशन्स नसताना त्या लोकांकडे पोया लाटून घरकाम करून हे सगळं करून आपल्या पोराला शिकवत असतात. मग ही ऐतिहासिक जी हे रोल आहे, जसं शिवबा घडलेत तसंच प्रत्येक आई आजकालच्या काळामध्ये एक वेगळा शिवबा घडवण्याचा प्रयत्न करते. हाच एक रोल मला इतिहासात दिसतो की बा इतिहास म्हणजे काय, येणाऱ्या काळाला दिलेला संदेश. मग ते आजही तेच होत आहे की प्रत्येक आई आपल्यामध्ये एक वेगळी जिजाऊ घेऊन आपल्या पोराला ट्रीट करते. बरोबर. हा एक ऐतिहासिक रोल मला असं वाटतो की नाही, हा इतिहास फक्त इतिहास नाही आहे, हा रोलिंग इतिहास आहे. हा इतिहास आज पण आहे, हा प्रेझेंट पण आहे, हा फ्युचर पण होईल. दिस इज द रोल ऑफ मदर इन पास्ट. बरोबर. तसं मातृत्वाचा सार काय आहे? मातृत्वाचं सार मी म्हणेल की बा पूर्णत्व. मातृत्वाचं सार म्हणजे पूर्णत्व. आता एक कणकेचा गोळाच म्हणावा, एक लहानचं पोरग जेव्हा पोटात ते शेप घेत असतं तेव्हा त्याला अन्नप्राशन देण्याचं काम सुद्धा आई करते. त्याला बाहेर आल्यानंतर त्याला पहिले दूध प्राशन सुद्धा आईचंच असतं, तेव्हा त्याचा श्वास पूर्ण होतो. जेव्हा तो मोठा व्हायला लागतो तेव्हा त्याला संस्कारांची सुद्धा ती बाळगडू पाजते, तेव्हा त्याचं शिक्षण पूर्ण होतं. आणि पुढे जाऊन जेव्हा तो आपल्या संसाराला लागतो तेव्हा सुद्धा त्याचं मार्गदर्शन करून त्याचं सांसारिक जीवन सुद्धा पूर्ण करते. तर माझं असं म्हणणं आहे की मातृत्वाचं सार म्हणजे पूर्णत्व. जर मातृत्व आहे तर पूर्णत्व आहे, आणि पूर्णत्व आहे तर मनुष्यत्व आहे. खूपच छान सर. तर सर आता आई, आता हा जो एक शब्द आहे, आता हा कुठल्या लिंगाला जोडणं गरजेचं आहे का, की तो त्याच्या म्हणजे त्याच्या पलीकडचा काही आहे? बघा, लिंग म्हटलं स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग, लिंगाचा आणि मातृत्वाचा माझ्या मते तरी कुठला रोल नाही. उदाहरण दिलं तर आज आपण बसलो आहे, आषाढ महिन्यात चालू आहे, आषाढी वारी सुरू आहे, आणि ज्या वारीत आपण चाललो आहे, ज्याला भेटायला चाललो आहे, तो पुल्लिंग असून सुद्धा त्याला आपण विठू माऊली हे म्हणतो. मग आता ज्याच्या मनामध्ये आपल्या लेकरांबद्दल प्रेम असेल, लेकरांबद्दल का मनुष्यांबद्दल प्रेम असेल, आणि ज्याला करुणा हे शब्द कळला असेल, तो आई हे म्हटलं जाऊ शकतं. कारण आई मला असं वाटतं आत्मा आणि ईश्वर, आत्म्यातनं ईश्वरापर्यंत कनेक्ट करून देणारा कुठलाही व्यक्ती हा आई म्हटलं जातो. जसं आता माझी आई म्हटलं तर अक्कलकोटात बसली आहे, श्री स्वामी समर्थन यांना मी माझी आईच मानतो, सगळा पूर्ण विश्व त्यांना आई मानतो. मग आता याच्यात लिंग कुठे येणार नाही, कारण की मला वाटतं की ज्यांच्यामध्ये करुणा हा शब्द आलाय ना, ते आई. ज्यांनी करुणा समजली, ज्यांनी ममता समजली, ती आई होऊ शकते. बरोबर. मग ती विठाई असो की समर्थाई असो, मग लिंग तिथे नाही मॅटर करत. बरोबर. तर ह्याच्या अर्थी आई म्हणजे गरजेचं नाही की ती बायोलॉजिकलच असेल, ती इमोशनल पण असू शकते किंवा एका वेगळ्या डायमेन्शन मध्ये पण असू शकते. इमोशनल तर असतेच,
पण एक वेगळा डायमेन्शन ॲक्च्युली तुम्ही जेव्हा मला विचारलं आहे आता डायमेन्शनबद्दल, तर डायमेन्शनबद्दल एकदा मी एका पुस्तकात वाचत होतो की बा देर आर 3 फेसेस ऑफ मदरहूड, म्हणजे मातृत्वाचे 3 चेहरे आहेत. आता तुम्ही जसं म्हटलं की बा बायोलॉजिकल, डायमेन्शनल, त्या डायमेन्शनमध्ये अजून एक डायमेन्शन जो मी म्हणतो तो आहे फॉस्टरिंग डायमेन्शन. म्हणजे संस्कार टाकणे आणि एका मुलाला त्याला पुढे लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यासोबत शिदोरी म्हणून बांधून देणे. जे एकदा का तो आपल्या आयुष्याच्या जर्नीला लागला की हे संस्कार नामक शिदोरी त्याला खूप पुढेपर्यंत नेते. आता बायोलॉजिकल म्हणा किंवा इमोशनल म्हणा, कुठलाही कनेक्ट नसताना एक जो माणूस असतो, जो त्या किंवा माणूस म्हणा किंवा लेडी म्हणा किंवा कोणी आपण आईच म्हणू आज, तर आई म्हणून रोल प्ले करणारा एक जो असतो ज्याच्यामध्ये ना बायोलॉजिकल डायमेन्शन आहे ना इमोशनल डायमेन्शन आहे, तो नाव म्हणजे गुरु. बरोबर. एक गुरु किंवा एक टीचर. आता मी जर म्हटलं की बा गुरु माझ्या लाईफमध्ये काय रोल प्ले करतो, तर मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या आईसोबत खूप कमी राहिलो. सकाळी 7ला जेव्हा जायचो तर दुपारी 3 वाजता शाळेतनं वापस यायचो. मग तोपर्यंत मला माझी क्लास टीचरच माझी आई वाटायची. तर मला असं वाटतं की बा बायोलॉजिकल आणि इमोशनल कनेक्ट नसताना सुद्धा आईचा रोल भलीभाती प्ले करणारा कोणी, तो गुरु. आणि म्हणूनच आपण प्रत्येक वेळेस त्यांना गुरु माऊली असं संबोधतो. तर न इमोशनल कनेक्ट न बायोलॉजिकल कनेक्ट असताना एक अनोळखी माणूस जेव्हा आपल्याला ती संस्कार नामक शिदोरी देतं, ती पण आपली आईच. सर आता एक प्रश्न माझ्या मनात येतोय की म्हणजे माझी जी मोठी बहीण आहे, म्हणजे आज आम्ही 4 बहिणी आहोत, तर माझी मोठी जी बहीण आहे तिचं डिवोर्स झालेलं, म्हणजे 6 महिन्यातच तिचं डिवोर्स झालेलं लग्न झाल्यानंतर, आणि तिला मुलगी झाली. पण भरपूर वर्ष केस चालला होता, पण ते जे होते तिचे म्हणजे जे माझे जिजा होते त्यांनी ती पॅरेंटहूड ती स्वीकारली नाही. तर माझ्या बहिणीनेच तिच्या मुलीला पूर्ण हे केलं, मोठं केलं, एज्युकेशन केलं, सगळं केलं, स्वतः ट्युशन्स घ्यायची सगळं. पण मी तो काळ जो बघितला, म्हणजे तिचे जे स्ट्रगल्स बघितले, भरपूर स्ट्रगल्सला फेस केले. स्पेशली सर्वात जास्त बोलतो ना सोसायटल प्रेशर. हा, की म्हणजे की अगं अजून तू जवान आहेस, दुसरं लग्न कर, अगं तू आता हिची शाळेची फीज वाढत जाणार, तू कसं करणार. मग असं बोलतो ना, तिच्यावर तो प्रेशर खूप असायचा. ऑफकोर्स माझे आई वडील होते तर त्यामुळे तिचा खूप मोठा सपोर्ट होता. पण ते जर नसले असते तर मी विचार करते अशा वेळेस एका बाईनी म्हणजे कसं काय म्हणजे जमवलं असतं सगळं काही करून. आणि त्यानंतर फक्त गोष्ट इकडे थांबली नाही. आता मुलगी मोठी झाली, तिचं लग्नाचं वय झालं, तिला जेव्हा बघायला यायची तेव्हा त्यांचे आई वडील असे बोलायचे की आता हिची तर आई डिवोर्सी आहे, म्हणजे ही मुलगी कशी असणार. म्हणजे माझ्या बहिणीची काही चुकी नसताना सुद्धा ह्या गोष्टीवर असे म्हणजे परिणाम होत गेले ना, अजूनही होते. तर तुमच्या आईला कसे काय स्ट्रगल्स म्हणजे फेस करावे लागले, त्यांच्या आयुष्यात असं काय घडलं की म्हणजे त्यांना म्हणजे ते खूप कदाचित वाईट वाटलं असेल, किंवा त्यांनी ते ॲज अ चॅलेंज घेतलं असेल की नाही ह्या गोष्टीमध्ये चॅलेंज घेणार आणि मी जे करत आहे ते बरोबर करत आहे आणि मी पुढे जाऊन ते करत राहणार. तर तुम्ही अशी काही स्टोरी किंवा काही एक्सपिरियन्स शेअर करू शकता, म्हणजे भरपूर जसे पेरेंट्स असतील ज्यांना म्हणजे सेम सिच्युएशन फेस करायचं, त्यांना कधी तो प्रोत्साहन मिळेल, एक इन्स्पिरेशन मिळेल. बघा, जे तुम्ही आता सांगितलं ते तुमच्या बहिणीचंच नाही पण सगळ्या डिवोर्सीचं सेम सिच्युएशन आहे. कारण जेव्हा डिवोर्स झाल्यानंतर एक मुलगा आपल्या पदराशी नसतो किंवा मुलगी आपल्या पदराशी नसते तेव्हा लोकांचे तोंड उघडायला वेळ लागत. आणि अर्धी दुनिया जी बर्बाद आहे ना, ती मला असं वाटतं की लोग क्या कहेंगे या 3 शब्दांनी बर्बाद आहे. तर मी एक माझाच इन्सिडेंट सांगतो. आता माझ्या आईचा पण लाईफ असंच होतं. लोकांनी तिला म्हटलं काय त्या पोराला शिकवणार आहे, तुझ्याकडे पैसे नाही. माझी आई 10वी पास, नोकरी लागणार नव्हती. माझ्या आईने एक ध्यास पकडला होता की माझ्या पोराला मी चांगलं एज्युकेशन देईल, जे मला नाही मिळालं मी त्याला देईल. तर लोक म्हणायला लागलेत की तुझ्याकडनं जमणार आहे का. मग एक काळ असा होता की माझ्या आईने मला दूध पाजायला आपल्या स्वतःचे चांदीचे पायल विकले होते आणि मग मला दूध पाजलं होतं. आणि आज असा कालखंड आहे की लोक दसऱ्यामध्ये आपट्याचे पानं लोक देतात, मी माझ्या आईला खरं सोनं वाहतो. खूप छान. आता याला चॅलेंजेस म्हणायला पाहिजे. माझ्या आईने तो एक्सेप्ट केला. माझी आई पण दिसायला प्रचंड सुंदर आहे, सगळ्यांच्या आया असतात. पण माझे घरचे म्हटलेत की बा लग्न कर. माझ्या आईने एकच ध्यास पकडला होता की नवीन नवरा करायला हरकत नाही, पण त्यांनी माझ्या पोराला तेवढं होल हार्टेडली स्वीकारलं पाहिजे. अगदी बरोबर. मग त्यासाठी तिने आपल्या अख्ख्या आयुष्याला उभं जाळलं. बरोबर. पण त्या अगोदर तिला ना अशी एक इच्छा झाली होती की आपण आत्महत्या करावी. ती गेली पण होती. ती मला आधी सांगते मी गेली होती आणि ती मला सांगते की बा तिकडे एक गाणं प्ले झालं की
छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए, ये मुनासिब नहीं आदमी के लिए, प्यार से भी ज़रूरी कई काम है, प्यार सब कुछ नाही जिंदगी के लिए. मग तिने एक गोष्ट विचार केला की बा नवरा नाही तर काय झाला, मुलगा आहे, बरोबर, याला आपण घडवू, याच्यामध्ये आपलं आयुष्य बघू. आणि तिने तेच केलं. अख्खं आयुष्य तिने एकटीने मेहनत करून मला पुढे आणलंय. सो वी कॅन से दॅट इट्स अ चॅलेंज. आपण त्याला एक चॅलेंजच म्हणू शकतो. तिने एक चॅलेंज घेतलं आणि ते घडवून दाखवलं, आणि त्याचा आउटकम जो आहे तो आज तुमच्या समोर आहे. तर जर कोणी पालक आज आपल्याला ऐकत असतील की बा एकटे आहेत, सिंगल पॅरेंट आहे, काय होणार, कसं होणार, तर मी तुम्हाला सांगतो की बा जर तुम्ही त्या गोष्टींना फेस केला आहे तर तुम्हाला त्याचा फ्रूट्स नक्कीच मिळतील. जर तुम्ही त्याच्या समोरी गेला तर तुम्हाला त्याचे फळं नक्की मिळतील. हो, जसं एक स्त्रीला मी म्हटलं की बा जर स्त्रीने ठाणला ना तर जी सृजन करू शकते ती विसृजन पण करू शकते, आणि ती लोकांना घडवू शकते. देयर इज नथिंग इम्पॉसिबल फॉर अ लेडी. फक्त काय चॅलेंजेस येतात, त्याला फेस करण्याची ताकद फक्त पाहिजे. आणि तुम्ही जसं आता म्हटलं की सोसायटी ही, मी खरंच दुर्दैव म्हणतो की बा लोकांचं मानसिकता अशी आहे. हो, की बा एक सिंगल लेडी जर आपल्या पोराला बघत असेल तर त्याच्यावरती तुम्ही उपदेश करायला येता, सांत्वना द्यायला येता, मग साथ द्यायला का नाही येत? बरोबर. उपदेशापेक्षा जर साथ दिली ना तर मला असं वाटतं की बा भरपूर काही बदलू शकतो. साथ द्या आणि विश्वास दाखवा. हो, म्हणजे माझ्या आजूबाजूच्या लोकांनी पण विश्वास दाखवला माझ्या आईवर. माझे जेवढे काही घरचे लोक आहेत सगळ्यांनी सपोर्ट केला, आणि त्या सगळ्या सपोर्टनीच मी आज पुढे आलोय. बरोबर. तर मला असं वाटतं की जेव्हा असे काही अनवॉन्टेड इन्सिडेन्सेस घडतात तेव्हा सांत्वना आणि उपदेशांपेक्षा साथ दिलेला जास्त बेटर. सोसायटी करता माझा हा एक मेसेज राहील की तुम्हाला कधी असं कोण दिसतं तर त्यांना उपदेश देऊ नका की लग्न करून घ्या, हे करा, ते करा. साथ द्या आणि त्यांना सांगा की तुम्ही करू शकता, आमचा विश्वास आहे. हा विश्वास दाखवला तर कदाचित त्यांच्या लाईफमध्ये एक नवीन स्वप्नील जोशी येऊ शकतो. बरोबर, बरोबर. सर, तुम्ही थोड्या वेळापूर्वी अजून एक गोष्ट सांगितलात, शिव तो शवमधून कसं निघाला, ती स्टोरी पण जरा सांगा. आता शिव हे अगोदर जेव्हा झाले तेव्हा त्यांच्यामध्ये प्राण हा नव्हता असं म्हटलं जातं. म्हणजे एक स्टोरी प्रचलित आहे जी मी ऐकली. तर त्यांचा शव हा नाव होता. आता शव जेव्हा ते होतं त्याच्यातनं जेव्हा त्यांना शिव हा उपाधी मिळाली, ती कशी मिळाली तर आदिशक्तीने जेव्हा त्यांचा साथ दिला तेव्हा ते शवातनं शिवात कन्वर्ट झाले आणि महादेव झाले. तर मला असं वाटतं की बा एक मनुष्य किंवा एक माणूस किंवा एक मेल हा स्वतःमध्ये अपुरा असतो. त्याला पूर्णत्वास न्यायचं असेल तर त्याला एक स्त्रीच लागते. आणि जेव्हा स्त्री आयुष्यात येते ती कुठल्याही रोलमध्ये असो, एका आईच्या रोलमध्ये, बहिणीच्या रोलमध्ये किंवा बायकोच्या रोलमध्ये, किंवा एक खूप जास्त लकी असं मी म्हणेल एका मुलीच्या रोलमध्ये जेव्हा येतं म्हणजे आजकाल तर म्हणजे भरपूर हे आहे, पण एक मुलगी होणं मला असं वाटतं की बा नशिबाची गोष्ट आहे. त्या कुठल्याही रोलमध्ये जर आली तरी आपण पूर्ण होतो. जे बायोलॉजिकली जरी म्हटला तरी मेल्स हे इनकम्प्लीट आहेत आणि त्यांना कम्प्लीट करायला एक फिमेल लागतेच. सो दॅट वॉज द स्टोरी बिहाइंड शिव अँड शक्ती. आपण शिवशक्ती म्हणतो. बरोबर. एक स्त्री म्हटली तर ते पूर्णत्व, असं मी जसं सुरुवातीला सांगितलं होतं की ममतेचं सार काय, पूर्णत्व. बरोबर. तर सर, मी आजकाल आहे ना अनेकदा असे व्हिडिओज बघितले जिकडे म्हणजे असं बोलतात ना की भरपूर ज्या स्त्रिया असतात ते कुठे ना कुठे त्यांच्या सासवांना खूप बरं वाईट बोलत असतात की तुम्ही जर असं केलं असतं तर मुलगा असा झाला असता, तसं केलं असतं तर मुलगा तसा झाला असता. तर एक रिसर्चर होता, त्यांनी ह्या गोष्टीवर खूप रिसर्च केली आणि त्यांनी खूप इंटरेस्टिंग पॉईंट मांडली. तो पुरुषच होता तो रिसर्चर, आणि त्यांनी काय सांगितलं की आता म्हणजे असं आहे की आत्ताच्या काळात स्पेशली की आता मुलगा होतो जन्माला, ठीक आहे, तर त्या मुलाच्या आयुष्यात आई खूपच जास्त मोठा रोल प्ले करते. ओके, आता तुमची सिच्युएशन खूप वेगळी आहे, आता तुमची सिच्युएशन आपण त्याच्यात नाही मोजू शकत, पण जिकडे आई वडील दोन्ही आहेत तिकडे काय होतं की आई जी असते ती, मुलगा लहान बाळ आहे तोपर्यंत ठीक आहे, तिचं इन्फ्लुएन्स राहतं, ती त्याच्यासोबत राहते, त्याची काळजी घेते, ठीक आहे. पण आता मुलगा एका वयात येतो, त्या वयात आल्यानंतर त्याला बापाचं इन्फ्लुएन्स असणं जास्त गरजेचं आहे. कारण जे वडील असतील तेच त्याला फॅमिलीची काळजी कशी घ्यायची, रिस्पॉन्सिबल कसं व्हायचं, स्वतः म्हणजे स्ट्रीट स्मार्ट कसं व्हायचं, म्हणजे हे सगळी भरपूर गोष्टी असं जे वडील शिकू शकतात. आणि आजच्या तारखेला असं होत आहे की आई जी आहे ती मुला त्या वयात येऊन सुद्धा तीच त्याच्यावर पूर्ण कंट्रोल घेत आहे, वडिलांना कंट्रोल घेताच येत नाही.
त्यामुळे हे अशी सगळी सिच्युएशन घडत आहे. तर तुमचा काय विचार आहे ह्याच्यावर? एक आईनी अशा परिस्थितीत कसं स्वतःला कंट्रोल करावं, स्पेशली जेव्हा मुलाचं लग्न होतं तेव्हा? हा एक खूप गूढ प्रश्न आहे आणि आय थिंक सो सोसायटी याच्यामध्ये सध्या खूप फेस करते. आणि जसं तुम्ही मला विचारलं की एक वयात आल्यानंतर पोराला रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागते, स्ट्रीट स्मार्ट व्हावं लागतं. तर या जसं मी म्हणतो ना, प्रत्येक गोष्टींमध्ये प्लस पॉईंट आता निगेटिव्ह पॉईंट पण आहे. बरोबर. आता आईंचा हा निगेटिव्ह पॉईंट म्हणू शकतो की बा ज्याला आपण एवढा मोठा केलाय त्याला दुसऱ्यांच्या हाती सोपवायचं. आता यामध्ये खूप सुंदर स्टोरी फेमस आहे की जेव्हा कार्तिकेयांचा जन्म होत होता तेव्हा पार्वती आणि शंकरांच्या ऊर्जेतनं तो निघत होता. आता ती ऊर्जा तारकासुरापासून वाचवायची म्हटलं तर अग्निदेव तो पिंड घेऊन पळतात आणि तेव्हा पार्वतींचा राग अनावर होतो. आता ते त्याच्या सिक्युरिटीसाठीच घेऊन पळत होते बरं, पण ज्या ज्या लोकांनी त्या पिंडाला हात लावलाय त्या त्या लोकांना पार्वती मातेने श्राप दिलाय की तुम्ही असं करूच शकत नाही. त्या ठिकाणी प्रकृती स्वतः प्रकृती असून त्यांनी स्वतःला श्राप देऊन घेतल्यासारखी गोष्टी केल्यात. पण मी म्हणतो की बा हे आईचं ते ममताचं निगेटिव्ह पॉईंट पण आहे की ते दुसऱ्याला आपलं मूल देऊच शकत नाही. पण मी एक गोष्ट म्हटली की आईंनी आपल्या स्वतःला हे कंट्रोल केलं पाहिजे, कारण एक वयात आल्यानंतर एक त्याला सुद्धा पुढे जाऊन करता व्हायचं आहे घराचं. तर त्या रिस्पॉन्सिबिलिटीज समजायला, आणि जसं एक स्त्रीमध्ये काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स असतात तसे एका पुरुषांमध्ये पण कॅरेक्टरिस्टिक्स असतात. ते कॅरेक्टरिस्टिक डेव्हलपमेंट करायचं असेल तर ते एक वडील जास्त चांगलं करू शकतात. मी असं म्हणत नाही की आई करू शकत नाही, मी असं म्हणतो की बा वडील एका जास्त चांगल्या रीत्याने करू शकतात. तर आईंनी या गोष्टीने समजायला पाहिजे की बा जेव्हा तो मुलगा कोणाच्या दुसऱ्याच्या हातात जातोय तर त्याच्या काहीतरी डेव्हलपमेंटसाठीच जातोय, तर मग त्याच्यामध्ये अडथळा नको यायला. तर आपल्या ममतेला थोडासा विराम देऊन जर त्यांनी समजलं, आता जसं सासवांचं तुम्ही म्हटलं की बा सासवांचं एका लिमिटपर्यंत एक्सपेक्टेशन्स खूप जास्त असतात. जे आपण एका स्त्रीबद्दल बोलतोय तर एक सासू पण एक स्त्री आहे आणि एक बायको पण एक स्त्री आहे. म्हणजे माझं लग्न व्हायचं अजूनपर्यंत पण तरी जसं सोसायटी मी बघतो की बा आई ही पण एक स्त्री आणि बायको ही पण एक स्त्री. मग एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजलं पाहिजे. बरोबर. आता जर एक स्त्री आपल्या घरातनं सोडून, एक मुलगी आपल्या घराचं सरनेम सोडून अख्खं आयुष्य सोडून दुसऱ्याकडे येते, त्याचे पूर्ण म्हणजे जे काही नवीन रिच्युअल्स आहेत, रीतिरिवाज आहेत, सगळे जेव्हा ते समजते तर तिला एकदम असा ड्रास्टिक चेंज सहन करायला पण वेळ लागतो. बरोबर. मग आपण जेव्हा म्हणतो की बा एक सून घरात आली आहे तर तिला एक 2 ते 3 वर्षाचा वेळ द्यायला पाहिजे की बा तिने रिच्युअल्स समजून घेतलेत, हे केलं पाहिजे. सगळ्या तिला वेळ दिला तर ती मोल्ड होईल. म्हणजे आता तुम्ही जर एक्सपेक्टेशन्स हाय ठेवाल की बा मीच माझ्या पोराला जेवू घालते, मग ती पत्नी कधी म्हणजे आपण अर्धांगिनी जे म्हणतो ती अर्धांगिनीमध्ये कधी कन्वर्ट होणारच नाही ना, ती दुसऱ्याच साईडला राहील. तर लेट देम मर्ज. आता तो एक जर्नीवर आहे, या गोष्टीला समजलं पाहिजे. आणि पुढे जेव्हा तो चाललाय तेव्हा त्याच्या मार्गामध्ये भरपूर त्याला अजून पण लोक मिळणार आहे. म्हणजे रॅदर दॅन टेकिंग हिम ॲज युअर प्रॉपर्टी, तुम्ही त्याच्यावर जो प्रॉपरायटल हक्क दाखवता ते हक्क दाखवण्यापेक्षा ममतेचा खरा अर्थ त्याग हे समजा. खूपच छान. आणि त्यानंतर तुम्ही त्याला सोपवायचं काम करा. हा मात्र जर त्याला कुठे खरोच लागत असेल तर मग पार्वतीसारखा तुम्ही आदिशक्ती अवतार येऊ शकता. बरोबर. सर, आता ज्या मुलांना आई नसते काही कारणास, तर तुम्हाला काय वाटतं त्या मुलांचं ॲक्च्युली काय फरक असतो? त्या मुलांमध्ये असे कुठली क्वालिटीज असते कधी डेव्हलप होत नाहीत, किंवा त्या मुलांची खरी मनस्थिती काय असते? बघा, आई एक परी मी थोडासा ब्लंट होतो, म्हणजे थोडा कणखर बोलतोय. बाप नसला तर थोडा कमी फरक पडतो, पण आई म्हटलं की एक पोरगं डेव्हलपच होत नाही. कारण की आईच असते जी त्याला माया शिकवू शकते, आईच असते जी त्याला त्याच्या स्वभावामध्ये नम्रता आणू शकते. वडील, कारण एक मेल म्हटला तर मेलमध्ये ते समजून घ्यायचा ताकदच नाही, कारण की त्याच्यामध्ये सहनशक्ती नाही. बरोबर. त्याच्यामध्ये समजूतदारी कमी पडते. आणि मी नेहमी म्हणतो की मेल्स आर अ चाइल्ड इन देअर हार्ट.
त्याला सांभाळणारी एक स्त्री लागतेच लागते. तर एक बाळ जर असेल तर त्याच्यामध्ये जे एक आपण म्हणतो ना की बा शीलता, शालीनता, संस्कार हे प्रेमानं टाकणे. कारण एखाद्या वडिलांना जर दिसलं नाही की तो खराब काम करतोय तर तो झापड मारेल, समजावून नाही सांगणार. आणि त्यांच्यातली जी एक पेशन्स लेवल असते ती कमी होऊन जाते. कारण ऑब्व्हियसली गोष्ट आहे, दे आर हँडलिंग द वर्ल्ड आउटसाइड. ते घराच्या बाहेरचं जे आयुष्य आहे ते सांभाळतात आहे. तर ते तिकडचा वैताग आणि इकडचा वैताग एकत्र हँडल कसा करणार. पण ही ताकद एका स्त्रीमध्ये असते, ती बाहेरचं पण सांभाळते आणि आपल्या लेकराला पण सांभाळते. तर मला असं वाटतं की जर एका पोराला आई नाही ना तर त्याचं सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट होत नाही. जे त्याच्यामध्ये एक जो शालीनता आणि शीलता आली पाहिजे ती येत नाही. बरोबर. आणि तो चिडचिडा जास्त होतो कारण त्याला समजून घेणारं त्याच्या आजूबाजूला कोणीच नसतं. बरोबर. आता आपल्या शास्त्रात, सनातन धर्मात पण सांगितलंय की पहिले 4 वर्ष त्याच्यावर जे संस्कार टाकले जातात ते त्याच्यावरती प्रेम करूनच टाकले जातात. बरोबर. आता मी स्वतःचं जर उदाहरण दिलं ना तर लहानपणी माझ्या बाबा जे मी 3 वर्षाचा होतो, 2 वर्षाचा होतो, तर मी सू करून द्यायचो कुठे पण. तर तू सू का केली म्हणून मला प्रेसच्या बक्कल नाही मारायचे. आता मी 2 वर्षांचा असताना मला काय कळणार आहे की बाबा कुठे काय केलं पाहिजे. हा, जर मी आज केलं असतं तर मला बक्कल नाही करत, मी कशाने पण मारा. पण मी माझ्या बाबांना पण दोष देत नाही कारण की ते सुद्धा मी म्हटलं की बाहेरचा जो सगळ्या गोष्टी वैताग ते सांभाळत असतात. पण ते एका मेलला करणं फार कठीण असतं की बाहेरचाही वैताग सांभाळायचं आणि लहान लेकरांना पण तेवढंच मायेने सांभाळायचं. मग ते जेव्हा माया मिळत नाही तेव्हा पोरं चिडचिडे होतात आणि त्याच्यामध्ये तो जो एक पोलाइटनेस यायला पाहिजे तो पोलाइटनेस येत नाही. आणि दुसरी एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बाई प्रती जो सन्मान एका माणसामध्ये जनरेट झाला पाहिजे तो एक आईच करू शकते. आजकाल मी बघतो स्कूल्समध्ये, कॉलेजेसमध्ये पोरं टीजिंग करतात, पोरींना वेगळं काहीतरी बोलतात. म्हणजे एक तर आजकाल आपण हेही बघतो की पोरींना ऍसिड अटॅक्स केलेत, पोरींनी नकार दिला तर त्यांचा मर्डर केला. मग मला असं वाटतं की बा या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला जेव्हा एका स्त्रीची इज्जत करता येते ना ते इज्जत आईच शिकवते. बरोबर. कारण की आपण जेव्हा आईसोबत असतो आणि आईंनी पण हा रोल प्ले केला पाहिजे. किंवा आता रिसेंटली मी जेव्हा तुम्ही म्हटलं तर गुरु सुद्धा एक आई असतो. माझे पोरं माझ्याकडे येऊन भरपूर काही सांगतात, इव्हन त्यांच्या लव्ह लाईफ बद्दल पण डिस्कस करतात. आता एकदा 12वीची एक पोरगी होती, मला येऊन म्हणाली की बा सर मी माझ्या बॉयफ्रेंड सोबत पळणार आहे. मी म्हटलं बाळा ठीक आहे बस, बोलली तू, आपण चर्चा करू. चर्चा केल्यावर तिला मी जेव्हा समजवलं नाही, म्हटलं नाही पळायचं असेल पळ, गाडी मी अरेंज करतो, पण पळाल्यानंतर हे होईल, न पळल्यानंतर हे होईल, बरोबर तू डिसाईड कर. आणि म्हटलं तुम्ही मला म्हटलं की बा सर तुम्ही उभे राहाल का. मी म्हटलं मी तर नाही राहणार कारण काय मग पोस्ट ऑफ दिस. बरोबर. ती घरी जाऊन स्वतःवर तिने अनालिसिस केला आणि ती म्हटलं नाही. मग या गोष्टी जेव्हा मुलांकडनं सुद्धा जेव्हा आपल्या आईकडे येते, मुलींना तर आई चांगलंच समजते, पण मला असं वाटतं का पोराला घडवताना आईला फार चॅलेंजेस असतात. बरोबर. मुलींचं काय बायोलॉजिकली सेम असल्यामुळे त्या समजू शकतात, पण जेव्हा एक मुलगा येतो तेव्हा त्या आईचा रोल वेगळा असतो. तर मी जे आज सगळ्या लेडीजचं इज्जत करतो ना, म्हणजे लहानपणी मला असं म्हणायचे माझे सगळ्या मैत्रिणींचे पॅरेंट्स फोन करायचे आईला, तुमचा मुलगा जर जात असेल तर आमची मुलगी पाठवतो. विश्वास होता तेवढा विश्वास होता की तुमचा मुलगा जर जात असेल तर आमची मुलगी सुखरूप जाईल आणि सुखरूप येईल. आता हा जो एक इज्जत आमच्या नजरेमध्ये लेडीज बद्दल पैदा झाली आहे ती मला असं वाटतं माझ्या आईनेच केली. बरोबर. आणि ही प्रत्येक आई करू शकते. हा एक वडील म्हटलं तर इथे कुठेतरी कमी पडतात. जेव्हा इमोशनल कनेक्ट करायचा वेळ येतो तेव्हा ते आईच निघते. बरोबर. आता पोरांमध्ये तो इमोशनल कनेक्ट जर डेव्हलप करायचा असेल तर आईचा रोल असतो. तर एक मुलाला जर आई नाही तर मी म्हणतो की बा तो भिकारीच म्हणावा, कारण की आई विना भिकारी. बरोबर. सर इनफॅक्ट ह्याच्यात मला अजून एक स्टोरी मी आठवते की आता जसे भरपूर जुने टेम्पल्स आहेत, आता आपण बघत आहोत इंस्टाग्रामवर वगैरे प्रत्येक जागी भरपूर जे जुने टेम्पल्स त्याच्यावर भरपूर रिसर्च होत आहे. तर एक आपल्या देशातलं नाही, दुसरा कुठल्या तरी देशाचं, तिकडे सुद्धा एक अतिशय जुना टेम्पल त्याच्यावर रिसर्च केलं गेलं आणि त्यात खूप फॅसिनेटिंग गोष्टी कळल्या. आणि त्यात असं होतं की म्हणजे अशी एक आकृती होती, त्या मूर्तीमध्ये असं होतं की पुरुष पुढे आहे, स्त्री पाठी आहे, पण ती पाठी म्हणजे रँकिंग मध्ये पाठी नाही, ते त्याच्या पाठीवर असा हात ठेवलाय खांद्यावर आणि ती त्याला असं डिरेक्शन दाखवते. तर त्याचं जेव्हा त्या लोकांनी पूर्ण रिसर्च केलं आणि पूर्ण स्टडी केलं तेव्हा त्याच्यावर त्यांना कळलं की म्हणजे तो रोल असा होता
की एक स्त्रीच असते जी पुरुषाला एका स्पिरिच्युअल मार्गावर नेऊ शकते. तर माझ्या मते एक आई, जेव्हा आपण असं बोलतो, तुम्ही जसं बोललात की पूर्णत्व, तर एका जर्नीच्या, एका पुरुषाच्या, एका सोलच्या जर्नीसाठी जी गरजेचं असते ती एक फेमिनिन एनर्जी असते, म्हणजे आई. बरोबर, एकदम बरोबर. तर सर, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. हा अतिशय सुंदर विषय आज आपण घेतला आहे. भरपूर जुन्या आठवणी आपल्या ताजा झाल्या आहेत. तर थँक्स अ लॉट फॉर कमिंग ओव्हर हिअर सर. थँक्यू सो मच. आणि आपल्या दर्शकांना सुद्धा, जर तुम्हाला हा एपिसोड आवडला आहे, लाईक, शेअर, कमेंट नक्कीच करा, म्हणजे आम्ही छान टॉपिक्स अजून उचलू शकतो. सर, तुम्हाला काही स्पेशल मेसेज द्यायचं आहे? हां, स्पेशल मेसेज म्हणजे आज दर्शकांमध्ये वडील पण असतील, आया पण असतील, पोरं पण असतील, सगळेच असतील. आता मी सगळ्याच प्रेक्षकांना एक गोष्ट सांगायच्या इच्छुक आहे की ज्या स्पेशली आता माझ्यासारखी स्टोरी असेल किंवा सिंगल पॅरेंट आहे किंवा कोणी स्ट्रगलिंग पॅरेंट आहे, तर मी त्यांना एकच म्हणेल की लाईफ या आयुष्य या शब्दाचं दुसरं नावच स्ट्रगल आहे. आणि स्ट्रगल करताना आपण जगणं सोडावं अशातला भाग नाही. जर मी म्हटलं की जगणं लाईफ, तर इट्स अ जर्नी फ्रॉम बी टू डी. बी फॉर बर्थ, डी फॉर डेथ. प्रत्येकजण पैदा झालाय, मरणार नक्कीच आहे. त्यावेळेचा जो प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये एक लेटर येतो सी. आणि तो सी दोन प्रकारे आपण वागू शकतो, एक चॅलेंज आणि एक चान्स. चॅलेंज असेल स्वीकारा, चान्स असेल ग्रॅब करा, जगा, खुलून हसा, खुलून रडा, प्रत्येक येणाऱ्या गोष्टीला फेस करा. आणि जेव्हा तुम्हाला याचे आउटकम मिळतील ना, वेन तो वरचा देणारा जेव्हा देईल, तेव्हा असं वाटेल की आपण ही जी जर्नी केली आहे ती यासाठी जर केली असेल तर आपल्याला खूप छान वाटेल. तर जगा, खुलून हसा, खुलून रडा, लिव्ह युअर लाईफ टू द फुलेस्ट. आणि सगळ्या सिंगल पॅरेंट्सला मी एकच म्हणेल, ज्या आई आज आपल्या पोराला मोठं करतायत, की कुठेतरी एक नक्की बघा की तुमचं पोरगंसुद्धा कधी ना कधी या चेअरवर येऊन बसेल, एवढी आशा बाळगा. खूप छान सर, थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच.